डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर या भारत मातेचे थोर सुपुत्र, असामान्य शास्त्रज्ञ, विचारवंत, लेखक, हे सगळे ते जितके मोठे तितकाच मोठा महान माणूस. आपल्या सगळ्यांना एक ना एक दिवशी जायचंय, हे एक शाश्वत सत्य आहे. असताना काय करून गेला हे महत्वाचं आहे. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांनी भौतिक विज्ञान, विचार, तत्वज्ञान, लेखन, मराठी भाषा सगळ्याच्या बाबतीतला एक असामान्य असा एक वारसा ते निर्माण करून गेले, सोडून गेले. डॉक्टर जयंत नारळीकरांनी आग्रह धरलाय की मुलांचं प्राथमिक शिक्षण मराठीतूनच झालं पाहिजे. त्यांचं झालं. गणितामधलं सर्वोच्च यश आहे रँगलर ही पदवी मिळणे. येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. आणि या नारळीकर घराण्यामध्ये 3 रँगलर निघाले. तशी जयंत नारळीकरांनाही रँगलर मिळालं. पण आपल्या कथेमध्ये ते लिहितात की रँगलर होणं ही फक्त सुरुवात आहे. खऱ्या थोर व्यक्तीचं हे लक्षण आहे, चॅम्पियन, की उत्तुंग यश मिळाल्यावर ते त्याच्या डोक्यात नाही जात, उलट त्याला वाटत असतं ही तर आता सुरुवात आहे. त्यांच्या जाण्याने तयार होणारी पोकळी कधीच भरून निघणार नाही. डॉक्टर जयंत नारळीकर सरांच्या बाबत जर हे झालं, त्यांच्या जाण्याने निर्माण होणारी पोकळी कधीच भरून निघणार नाही, तर ती आपली सर्वांची ती शोकांतिका ठरेल. डॉक्टर जयंत नारळीकर सरांच्या जाण्याने आणखी 100 डॉक्टर जयंत नारळीकर निर्माण झाले पाहिजेत, ही ती श्रद्धांजली आहे. आणि विज्ञानासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपली मूलभूत कामगिरी करत एक उत्तमता आणि प्रतिभेची उंची गाठण्याची तपश्चर्या आपण सगळे मिळून करूयात, अशी श्रद्धांजली मी डॉक्टर जयंत नारळीकर सरांना अर्पण करतो. मे 2025 नेहमीप्रमाणे मी कुठल्या तरी प्रवासात होतो. मागच्या सीटवर बसून माझं वाचन चालू राहतं, आलेले निरोप, त्यांना उत्तरं, ईमेल, असं सगळं. त्यामध्ये माझ्या एका घनिष्ठ विद्यार्थी मित्राचा मला व्हॉट्सॲपवर संदेश आला. अर्धी ओळ होती, JVN नो मोर. तसं वाचल्या क्षणी हातातला मोबाईल खाली ठेवून स्वस्थ शांत बसलो. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर या भारत मातेचे थोर सुपुत्र, असामान्य शास्त्रज्ञ, विचारवंत, लेखक, हे सगळे ते जितके मोठे तितकाच मोठा महान माणूस. शास्त्राच्या जगतामध्ये त्यांना JVN जयंत विष्णू नारळीकर. आणि हा माझा शाळेत मी ज्याला शिकवलं आणि पुढे जो माझा घनिष्ठ मित्र झाला, असा स्वतः भौतिकशास्त्र विषयातला शास्त्रज्ञ, त्याला माझं भौतिकशास्त्राशी, विज्ञानाशी आणि स्वतः डॉक्टर जयंत नारळीकरांशी जे काही ऋणानुबंध ते कळत असल्यामुळे त्यांनी मला संदेश पाठवला होता, JVN नो मोर. प्रवासात होतो मीही कायम प्रवासातच असतो. आपण सगळे कायम प्रवासातच असतो. असे आपण प्रवासात असल्याची जाणीव पाठीशी आहे का नाही याला मोल आहे. पण समोर व्हॉट्सॲपवर जेव्हा मला ओळ येते JVN नो मोर, तेव्हा मी एका भौतिक, ऐहिक सुद्धा गाडीमध्ये बसूनच्या प्रत्यक्ष प्रवासात होतो. प्रवास अखंड चालणारी गोष्ट आहे. आपल्याला कळणाऱ्या स्पेस टाईम, अवकाशाच्या 3 मिती आणि काळाची 1 मिती, या ज्या विश्वात आपण राहतो, त्यातल्या विश्वातल्या तरी आपल्या प्रवासाला एक निश्चित सुरुवात आहे. जसे डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर नावाचं महान व्यक्तिमत्व 19 जुलै 1938ला
प्रवासाला लागलं. त्या आपल्या कळणाऱ्या काळ आणि अवकाशातल्या तरी प्रवासाचा शेवट 20 मे 2025. मोबाईल खाली ठेवून असा स्तब्ध थांबलो मी. आपल्या सगळ्यांना एक ना एक दिवशी जायचंय, हे एक शाश्वत सत्य आहे. असताना काय करून गेला हे महत्वाचं आहे. आणि डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांनी भौतिक, विज्ञान, विचार, तत्वज्ञान, लेखन, मराठी भाषा सगळ्याच्या बाबतीतला एक असामान्य असा एक वारसा ते निर्माण करून गेले, सोडून गेले. एव्हाना 87 वर्षाचे होते. आपली जरूर प्रार्थना असते की विशेषतः अशा व्यक्ती तर 100हून अधिक वर्ष आरोग्यपूर्ण आणि आनंदी आयुष्य जगावेत. पण तो प्रवास 20 मे 2025ला आपल्याला कळणाऱ्या विश्वातला तो प्रवास पूर्ण झाला. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. वेळोवेळी पूर्वी काही वेळा माझ्या त्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. काही वेळा मी शैक्षणिक कार्यक्रम त्यांचे योजले होते. मी त्यांचं इंग्लिश आणि मराठीतनं वैज्ञानिक लेखनसुद्धा वाचलेलं आहे. आणि त्यांची मराठी सारस्वताला एक सार्वकालिक टिकाऊ त्यांची भर आहे, त्यांचं योगदान आहे ते म्हणजे त्यांनी मराठीतून विज्ञान कथा लिहिल्या. मराठीमध्ये हा साहित्य प्रकार दुर्दैवाने फार विकसित झालेला नाही आहे. सायन्स फिक्शन, व्यक्तिगत मला विज्ञानाच्या सगळ्याच शाखा उपशाखा अतिशय आवडतात, आकर्षित करतात. आणि वाचलं त्यावेळेला किंवा आजही मीही विज्ञान कथा, सायन्स फिक्शन अजूनही भरपूर वाचत असतो. फक्त आता माझं फिक्शन वाचन कमी झालं आहे, कारण नॉन फिक्शन मला इतकं चित्त थरारक वाटतं की त्यासाठी कुठल्या फिक्शनकडे जाण्याची काल्पनिककडे गरजच नाही. पण डॉक्टर जयंत नारळीकर यांनी जसं विज्ञानाचं वैश्विक क्षेत्र समृद्ध केलं, तसं त्यांनी मराठी भाषा, मराठी साहित्याचं क्षेत्रसुद्धा समृद्ध केलं वैज्ञानिक लेखनाने. सायन्स फिक्शन, विज्ञान कथा लिहून एकाहून एक कथा मला त्या 20 मेच्या पहिली वार्ता कानावर आली तेव्हासुद्धा समोर आठवत होत्या. समोर डॉक्टर जयंत नारळीकर दिसत होते. आणि अर्थातच त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना समृद्ध करणारं ही आत्मकथा त्यांनी आपल्यासाठी लिहिली. 4 नगरातलं माझे विश्व. अतिशय प्रेरणादायक अशी ही आत्मकथा आहे. मला तर वाटतं सर्वांनी आणि त्यात विशेषतः तरुणांनी तर जरूर वाचावी. अगदी स्वतःला आत्ता वैयक्तिक विज्ञान विषयामध्ये रस असो किंवा नसो, एक विलक्षण असामान्य व्यक्ती आपल्या त्या असामान्यपणासहित शांतपणे पाय जमिनीवर ठेवून एक अतिशय सत्वशील आयुष्य, आपल्या तितक्याच कर्तबगार, तितक्याच बुद्धिमान पत्नी म्हणजे मंगलाताई, स्वतः डॉक्टर नारळीकरांचं नारळीकर घराणं आधीचं सुद्धा एकाहून एक कर्तबगार असामान्य वडील, स्वतः विज्ञान, गणित आणि संस्कृत या विषयातले असामान्य तज्ज्ञ, जागतिक पातळीला गणितातली एक जी पदवी सर्वोच्च मानली जाते रँगलर, ते या नारळीकर घराण्यामध्ये 3 रँगलर होऊन गेले. आणि त्यांच्या पत्नी मंगलाताई तितक्याच असामान्य, स्वतः गणितातल्या तज्ज्ञ. त्यांचं सुद्धा माहेरचं घराणं सुद्धा तितकंच कर्तबगार, ते राजवाडे घराणं. आणि यांच्यातून पुढे जो कर्तृत्वाचा वारसा झाला आहे तो आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणार आहे. डॉक्टर नारळीकरांच्या 3ही कन्या, माझ्या माहितीनुसार तरी त्यातल्या एकीचं तरी शिक्षण मीच आधी ज्या शाळेतही होतो आणि IAS होण्यापूर्वी 11 वर्ष मी जिथला पूर्ण वेळचा कार्यकर्ता होतो त्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये झालं आहे. आपल्या सगळ्यांच्या करता डॉक्टर जयंत नारळीकर यांनी एक प्रेरणेचा,
एक विद्वत्तेचा, एक प्रतिभेचा, एक शास्त्रातल्या मूलभूत संशोधनाचा फार मोठा वारसा आपल्याला दिला आहे. वैयक्तिक ज्याला त्याला विज्ञानात रस असो नसो, 4 नगरातले माझे विश्व हे सर्वांनी आणि त्यात विशेषतः तरुण पिढीने निश्चित वाचावं. डॉक्टर जयंत नारळीकरांचं आयुष्य या 4 नगरांमधनं असं वाहात अधिकाधिक समृद्ध होत पुढे सरकलं. जन्म कोल्हापूरचा आहे. एक माझ्याही मनातले त्याचे भावनिक ऋणानुबंध आहेत, कारण की माझाही जन्म कोल्हापूरचा, एक राजस गाव, विलक्षण, महाराष्ट्र आणि भारताला फार मोठं योगदान असलेलं गाव. नारळीकर सरांचाही जन्म कोल्हापूर, पण बालपण आणि त्यांचं जडणघडण आहे बनारस. तर वडील स्वतः असामान्य गणिती, विज्ञान शास्त्रज्ञसुद्धा, आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये मग त्यांची सगळी शिक्षण क्षेत्रातली कारकीर्द झाली. हा अध्याय डॉक्टर जयंत नारळीकरांची जडणघडण कशी झाली एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून, लहानपणचे संस्कार हे समजावून घ्यायला तो चित्तथरारक आहे. घरचं सरस्वतीच्या आराधनेला वाहिलेलं म्हणजे ज्ञानसाधना असं सगळं वातावरण, ती विज्ञानाच्या मार्गातून ज्ञानसाधना, तेव्हा एका विज्ञाननिष्ठ बुद्धीचा वारसा, आणि आपल्या संस्कृतीच्या त्यावेळच्या चित्रात तरी अजून हा विज्ञानाचा वारसा, संस्कृतच्या वारशाशी त्यांनी अजून शत्रुत्व पुकारलेलं नव्हतं. मला शंका, भीती, दुःख, राग सगळं काही आहे माझ्या मनात की काळाच्या ओघात नंतर या देशाच्या, या संस्कृतीच्या शत्रूंनीच कुठेतरी असं चित्र तयार केलं की संस्कृत म्हणजे फक्त उच्चवर्णीयांची, त्यातले ब्राह्मणांची भाषा, आता तर ती मृतच भाषा आहे. आहे सगळं खोटं. संस्कृतमध्ये भारत आणि विश्वासाठीचा एक प्रचंड समृद्ध वारसा आहे. तो डॉक्टर जयंत नारळीकर यांना लहानपणी घरात मिळाला. आपल्याला पुढे त्यांच्या आत्मकथाभर दिसतं की वेगवेगळ्या प्रसंगांना त्यांना सहज संस्कृतमधला असा एक श्लोक आठवतो. भगवद्गीतेचा सुद्धा त्यांचा अभ्यास झाला. तो इथपर्यंत की आपल्या कन्येचं नाव त्यांनी गीता ठेवलं. आणि आत्मकथा मांडतानाही वेळोवेळी ते मध्ये संस्कृतमधली अनेक सखोल शहाणपण असलेली वचनं, श्लोक, ओळी ते उद्धृत करतात. संस्कृतच्या अभ्यासामुळेच त्यांच्या मराठी भाषेलाही एक विलक्षण तेज आणि ताकद प्राप्त होते. डॉक्टर जयंत नारळीकरांनी आग्रह धरला आहे की मुलांचं प्राथमिक शिक्षण मराठीतूनच झालं पाहिजे. त्यांचं झालं. पुढे जीवनातलं दुसरं शहर केम्ब्रिज, तिथे हा फ्रेड हॉईल या असामान्य भौतिकी शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर जयंत नारळीकरांची विज्ञानातली कारकीर्द बहरली. आणि मग तिथला सगळा कारभार आणि कमी अधिक प्रमाणात विज्ञानाचा पुढचाही सगळा कारभार जरी मुळातनं इंग्लिश भाषेतनं असला तरी डॉक्टर जयंत नारळीकरांचं मराठीत तितकंच ताकदवान आहे. त्यांनी विज्ञानातल्या संकल्पना की ज्या तुमचं माझं दुर्दैव आहे की तयार झाल्या पश्चिमेमध्ये, आपलं काम आहे त्या शिकण्याचं, पण याचा अर्थ मराठी भाषेकडे ती ताकदच नाही, ती दुबळी भाषा असं अजिबात नाही आहे. विज्ञानातल्या पाश्चिमात्य देशांमध्ये तयार झालेल्या संकल्पनांना डॉक्टर जयंत नारळीकरांनी विलक्षण नेमकी मराठीतली सुद्धा शब्दरचना दिली आहे. आणि त्यावर त्यांनी मराठीतनं पुस्तकं आणि विज्ञान कथा सुद्धा मांडल्या आहेत. त्यांची मराठीवरची सुद्धा जी विलक्षण लवचिक अशी पकड आहे ती ह्या आत्मकथेमध्ये सुद्धा जाणवते. तेव्हा विज्ञानाची आराधना करताना हा भारत देश, भारतीय संस्कृती आणि तिचं एक दैदिप्यमान रूप म्हणजे संस्कृत भाषा, हिच्याशी वैर करावं लागत नाही. तर्कशुद्ध, विज्ञाननिष्ठ आणि जे सत्य आहे ते पुराव्याच्या कसोटीवर घासून घेतलं पाहिजे. ही आपली भारतीय सुद्धा ज्ञान परंपरा आहे. त्याचा आत्ताच्या युगातला एक सूर्य असलेला आविष्कार म्हणजे डॉक्टर जयंत नारळीकर आहेत. हे त्यांचं बनारसची जडणघडण. मग दुसरं शहर केम्ब्रिज. वयाच्या 25च्या अलीकडे ते केम्ब्रिजला रवाना झाले. तिथे फ्रेड हॉईल सारखा भौतिकशास्त्रातला गुरु भेटला की जो बघता बघता मित्रच बनला.
इतके की ते एकमेकांना फर्स्ट नेम टर्म्स म्हणजे डॉक्टर नारळीकर पुस्तकात आणि जीवनातही हॉईलला फ्रेड असं त्यांनीच म्हटलेलं आणि त्याच्या अर्थात डॉक्टर जयंत नारळीकर विद्यार्थी होत्या नात्याने जयंत आणि तिथे केम्ब्रिजला वावरताना इंग्लिशमधला एक असामान्य लेखक E.M. फॉस्टर त्याला मॉर्गन म्हणत असत तो तर यांच्या आजोबाच्या वयाचा म्हणावा असा पण शेजारच्या खोलीत राहणारे त्यामुळे दोस्ती झाली. त्यांनी आग्रह धरला मला मॉर्गनच म्हण. E.M. फॉस्टरचं भारतावर प्रेम होतं. त्याच्या भारतीय संस्कृती दाखवणाऱ्या उत्तम कादंबऱ्या आहेत ज्यातली एक सगळ्यात उत्तम म्हणजे अ पॅसेज टू इंडिया. त्या E.M. फॉस्टरशी दोस्ती आणि केम्ब्रिजमध्ये डॉक्टर जयंत नारळीकरांमधल्या शास्त्रज्ञाला आकार आला. वयाच्या केवळ 25च्याच आसपास त्यांची भौतिक विज्ञानाला एक मूलभूत त्यांची देणगी आहे हॉईल नारळीकर सिद्धांत या नावाने. संपूर्ण या विश्वाची निर्मिती कशी झाली याच्या खोलात जाणारं भौतिकशास्त्रातली शाखा आहे विश्वरचनाशास्त्र. कॉस्मॉलॉजी होईल, ॲस्ट्रोफिजिक्स होईल, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र त्याच्यामधलं होईल. तर डॉक्टर जयंत नारळीकरांची शास्त्रज्ञ म्हणून कारकीर्द त्या क्षेत्रातली आहे. त्यातला हा हॉईल नारळीकर सिद्धांत. आणि 25च्या आसपासच ते देशाचे हिरो बनलेले होते. शास्त्रज्ञ देशाचा हिरो बनतो हे देशाचं भाग्य आहे. केवळ चंदेरी दुनियेतले पडद्यावर डायलॉगबाजी करणारे आणि आपल्या जीवनात मात्र ज्यांच्या सगळ्या विसंगती विकृतीच्या टोकाला गेल्या आहेत आणि समाज त्यांना डोक्यावर घेऊन नाचतो हे चित्र दुःखाचं आहे. खरे हिरो डॉक्टर जयंत नारळीकर आणि त्यांच्यासारखे शास्त्रज्ञ. सरकारला सुद्धा त्या विज्ञानातल्या प्रगतीचं मोल होतं त्यामुळे भारत सरकारही वेळोवेळी आवश्यक तिथे त्यांच्या पाठीशी होतं. त्यांची केम्ब्रिजमधली जडणघडण पाहताना तरी ज्या गोष्टी आपल्याला जाणवत राहतात तिथलं शैक्षणिक वातावरण विज्ञानाच्या प्रगतीला केम्ब्रिजची खूप मोठी भर आहे फार मोठी. तरी की जे संकेत आहेत शिक्षण क्षेत्रातले तर आता केम्ब्रिजमध्ये सगळी विज्ञानाची जोपासना चालते पण जेवायचं असेल तर जेवण्यापूर्वीची एक प्रार्थना आहे तिला ख्रिश्चन शब्द आहे ग्रेस आणि ती लॅटिन भाषेतच आहे की जी पाश्चात्य संस्कृतीची ग्रीको रोमन जे पाळंमुळं आहेत आणि ख्रिश्चॅनिटीचा सुद्धा आजही सगळे जे मूळचे जे ख्रिश्चॅनिटीतले वेगवेगळे संस्कार असले तर ते त्या लॅटिन भाषेत असतात. केम्ब्रिजमध्ये विज्ञान शिकतानाही जेवणाची सुरुवात करायची तर आपण जसे वदनी कवळ घेता म्हणत असू म्हणतो नाही म्हणतो पहा बुवा ज्याचा तो आजकाल हे उरलंय का. पण तिथे मग जेवतानाची ग्रेस ही लॅटिनमधनं आणि ती ख्रिश्चन पद्धतीची त्याचा कुठे विज्ञानाच्या जोपासनेला बाधा येत नाही. ही सगळी संस्कृतीशी द्रोह शत्रुत्व करण्याची अक्कल केवळ आपल्यालाच शिकवली जाते. एवढंच नाही तर केम्ब्रिजनी भारतातल्या विविध विद्यापीठांच्या पदव्यांना एक समकक्षता मान्य केली होती की तुमच्याकडे त्या विद्यापीठातली अमुक पदवी असेल तर आमच्याकडे तुम्हाला त्याच्या समकक्ष मिळून तुमचं पुढे शिक्षण चालू होईल. पण केम्ब्रिजच्या त्या यादीमध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालय नव्हतं. जे विश्वविद्यालय पंडित मदन मोहन मालवीय आणि त्यांचे अनेक सहकारी यांनी हा भारतीय संस्कृती तिची प्राचीन काळातली विज्ञानासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांना असलेली देणगी सगळं लक्षात घेऊन एक नवा आधुनिक रूप उभं केलेलं बनारस हिंदू विश्वविद्यालय ब्रिटिशांच्या रचनेमध्ये बरोबर तेवढ्या विश्वविद्यालयाच्या पदवीला केम्ब्रिजमध्ये समकक्षता नाही. त्यामुळे डॉक्टर जयंत नारळीकरांना तिथे गेल्यावर आधी एक जास्तीचं वर्ष करून मग केम्ब्रिजमधलं शिक्षण पुढे चालू ठेवावं लागलं. मला तो केम्ब्रिजचा भाग वाचताना समजावून घेताना जाणवलं की आपल्या भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये सुद्धा प्राचीन काळापासून विद्यार्थ्यांनी गुरुला किंवा शिक्षण संस्थेला मला विद्यार्थी म्हणून तुम्ही स्वीकारा असं म्हणण्याची एक पद्धत आहे. त्यामागे मनाची जडणघडण आहे की विद्यार्थी विद्या ज्ञान ग्रहण करण्यासाठी आलेला आणि मग गुरु किंवा शिक्षण संस्था त्याचा विद्यार्थी म्हणून स्वीकार करते. तर आपल्याला डॉक्टर नारळीकरांच्या आत्मकथेतलं हे दुसरं शहर केम्ब्रिज तिथे दिसेल की ही पद्धत केम्ब्रिजमध्ये सुद्धा आहे की नवा विद्यार्थी आला
की त्यानंतर आता केम्ब्रिजमध्ये त्याचं जे शिक्षण चालू होणार, तर आधी त्याचा विद्यार्थी म्हणून केम्ब्रिजनी स्वीकार केला आणि मग त्यांच्या संस्कृतीनुसारच्या असलेल्या प्रथा ही वाचताना मला त्यातलं रम्य साम्य मला आणखीन जाणवलं. गणितामधलं सर्वोच्च यश आहे रँगलर ही पदवी मिळणे. येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. आणि या नारळीकर घराण्यामध्ये 3 रँगलर निघाले. तशी जयंत नारळीकरांनाही रँगलर मिळालं, पण आपल्या कथेमध्ये ते लिहितात की रँगलर होणं ही फक्त सुरुवात आहे. खऱ्या थोर व्यक्तीचं हे लक्षण आहे, चॅम्पियन, की उत्तुंग यश मिळाल्यावर ते त्याच्या डोक्यात नाही जात, उलट त्याला वाटत असतं ही तर आता सुरुवात आहे. त्या काळात ते केम्ब्रिजमध्ये स्टीफन हॉकिंग बरोबरही वावरले. स्टीफन हॉकिंगही 20व्या शतकातला एक महान शास्त्रज्ञ. सगळा ब्लॅक होलचा सिद्धांत आणि त्याचा गणिती मित्र रॉजर पेनरोज याच्याबरोबर त्यांनी विश्वरचनाशास्त्रातल्या अनेक गोष्टी मांडल्या. केम्ब्रिजमध्ये डॉक्टर जयंत नारळीकर त्या स्टीफन हॉकिंग बरोबर भेटीगाठी किंवा ओळख इत्यादी असे. स्टीफन हॉकिंगचंही पुढे त्याला हा जो मोटर न्यूरॉन डिसीज झाला, एक अवयव बंद पडत गेला, मेंदू नीट शिल्लक होता. पुढचं आयुष्य त्यांनी व्हीलचेअरमध्ये काढलं आणि अमेरिकेतल्या संगणक तज्ज्ञांनी त्याची फक्त 2 बोटं काम करायची, त्यावर चालणारा संगणक तयार केला. पण स्टीफन हॉकिंगनी त्यावरही जगभर प्रवास केला, विज्ञानावर व्याख्यानं दिली, मूलभूत संशोधन केलं. त्या स्टीफन हॉकिंगनी सुद्धा त्याची जी वेगवेगळी पुस्तकं आहेत त्यातलं एक ब्लॅक होल अँड द बेबी युनिवर्स अँड अदर एसेज नावाचं स्टीफन हॉकिंगचं पुस्तक आहे. त्याच्या पहिल्या अध्यायात त्यांनी ऑक्सफर्डमध्ये तो BSc झाला आणि टॉपर होता, गोल्ड मेडल. पण ते पहिल्याच अध्यायात ते म्हणताना स्टीफन हॉकिंगनी म्हणलं आहे की ज्या दिवशी निकाल लागला ऑक्सफर्डमधला आणि फिजिक्समध्ये BSc करताना टॉपर नंबर 1 आणि गोल्ड मेडल होतं, म्हणून मित्रांची एक पार्टी झाली आणि त्या रात्री त्याची त्यावेळची मैत्रीण, पुढे ती पत्नी झाली जेनी, तिला स्टीफन हॉकिंग घरी सोडून आपापल्या रूमवर निघाला. त्या रात्री तो विचार काय करतोय, तर मी फिजिक्समध्ये विद्यापीठात पहिला आलो खरा, पण मला खरंच फिजिक्स किती कळलंय हे ज्याला गोल्ड मेडल मिळाल्याच्या रात्री चिंतन चालू राहतं, त्यातनं पुढचा सगळा स्टीफन हॉकिंग आकाराला येतो. तसे आपल्या जयंत नारळीकरांना रँगलर मिळाल्यावर सुद्धा की ही रँगलर ही फक्त सुरुवात आहे, मग ते विज्ञानातल्या एकाहून एक मोठ्या नव्या संकल्पनांच्या संशोधनामधले नवे आयाम प्रस्थापित करतात. तेव्हा काय, आणि आजही आता तर परदेशातही जावं लागत नाही. दारू आजकाल तिला एक स्टेटस प्राप्त झालं आहे, प्रतिष्ठेचं लक्षण आहे. न पिणाऱ्यांना आजकाल लाज असते. सगळ्या तऱ्हांच्या पळवाटान युक्तिवाद सांगितलेही जातात. पण मग आपल्याला बळ देत आहेत जयंत नारळीकर की पश्चिमेमध्ये शिकायला जातानाही व्रत घेतल्यासारखे ठरवून गेले होते, नो अल्कोहोल. जगभर वावरलेत. पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा भरपूर प्रवास आहे, जिथल्या सर्व सामाजिक संकेतांमध्ये दारूचा पेला असतो. ती कधी बियर असेल, कधी वाईन असेल, सगळे. पण ह्यांनी व्रतस्थपणे आणि आपल्याकरताचा तो आदर्श सोडलाय, नो अल्कोहोल. यानंतर म्हटलं तर ब्रिटन किंवा अमेरिकेमध्ये त्यांना फार मोठ्या संधी एकाहून एक होत्या सुद्धा. देशाचं एक प्रकारचं दुर्दैवच आहे की अनेक शास्त्रज्ञ भारतीय त्या संधींचा लाभ घ्यायला भारत सोडून गेले सुद्धा तिकडे. मी साधारणपणाने म्हणेन की तो त्यांचा दोष नाही आहे. कुठेतरी आपल्यालाच आत्मचिंतन करून भारतातली परिस्थिती, ह्या शास्त्रज्ञांची गुणवत्ता आणि कामाची पद्धत, त्याला जो सगळा पायाभूत आधार द्यावा लागतो आणि शिवाय त्यांच्या त्या विज्ञानातल्या उपलब्धींचा आदर असणे, असं सगळं सामूहिक सांस्कृतिक मत हे सरकारी असं वातावरणही असावं लागतं. तेव्हा असे जे शास्त्रज्ञ पश्चिमेत गेले त्यांचं मला दुःख आहे, पण माझी त्यांच्याबद्दल तक्रार नाही. माझं दुःख माझ्या देशाबद्दल आहे. ह्याचं सगळ्याचं भान असून डॉक्टर जयंत नारळीकर भारतात परतले. आणि मग येतं तिसरं शहर मुंबई.
भारताची शान वाढवणारी संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही सगळी तिला आकार आणला आणि वैभवापर्यंत नेलं विक्रम साराभाईंसारख्या एका दूरदर्शी शास्त्रज्ञांनी. त्यांच्याशी सुद्धा डॉक्टर नारळीकरांचं नातं असं फर्स्ट नेम टर्म्सवर, विक्रम आणि जयंत. फक्त मग त्या TIFRमध्ये काम करतानाचे त्यांचे अनुभव आपल्याला बोचही देऊन जातात की देशात परतूनच काम करायचं असं ठरवून आलेला असामान्य युवक शास्त्रज्ञ, त्याला आधीचे पंतप्रधान नेहरू, नंतरच्या पंतप्रधान इंदिराजी यांच्यासहित मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे केंद्रात नंतर मंत्री झाले शंकरराव चव्हाण, यांचा सगळ्यांचा त्यांना आधार होता. आणि कुठेही काही कमी पडलं तर आम्हाला तुम्ही जरूर सांगा. खरंच शासनाने, कोणत्याही पक्षाचं त्यावेळी शासन असो, त्यांनी मदत केलेलीच आहे. पण असं असून शेवटी जे दैनंदिन पातळीला जो आपला हा देश चालतो, प्रशासन चालतो, त्याची जी बोच आहे, त्याची साध्या साध्या रेशन कार्ड आणि घरचा गॅस, मग फ्लॅट पाहिजे, आणि ते सगळं नीट होऊन मुलामुलींच्या शाळांच्या व्यवस्था नीट पाहिजे, ते शिक्षण चांगल्या गुणवत्तेचं पाहिजे, या सगळ्या बोचऱ्या गोष्टींचा कुठल्याही प्रकारे बोचरेपणा न आणता डॉक्टर जयंत नारळीकर यांनी फार रम्य आणि प्रेरणादायक उल्लेख केलेला आहे. TIFRमध्ये दुर्दैवाने त्यांना माणसाच्या माणूसपणाच्या स्खलनशीलतेचा जो भाग आहे तो सोसावा पण लागला. तो म्हणजे संघटनेच्या संस्थेच्या अंतर्गतची राजकारण आणि एकमेकांचे पाय आणि जमले तर गळेच कापण्याचे उद्योग. आणि त्या नादात हे निश्चित आहे की त्यांच्यासारख्या असामान्य व्यक्तीवर अन्याय झाला. एकूण एक वेळ अशी आहे की ते व्हायला हवे होते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे प्रमुख. मला ते वाचताना सुद्धा वैयक्तिकसुद्धा मला वेदना होतात. याचं कारण एकूण टाटा उद्योग समूह आणि त्यांची उद्योगासहित विज्ञानाच्या प्रगतीलाही असलेलं त्यांचं योगदान, याच्याबद्दल माझ्याच मनात एवढा आदर आहे की त्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, माझ्या मते ते आहे आधुनिक भारताचं तीर्थक्षेत्र. पण डॉक्टर जयंत नारळीकर यांनी काळाच्या ओघात थोडे त्याच्या गुणवत्तेमध्ये कमीपणा येत आणि एक प्रकारचं स्थितिस्थापकत्व की जैसे थे असं येत, असं त्यांनी वर्णन मांडलं आहे. पण त्यातला दुःखद अध्याय आहे, ते व्हायला हवे होते TIFRचे प्रमुख. पण हे निश्चित आहे की त्यांना संस्था अंतर्गत असलेल्या काही तऱ्हांच्या राजकारण, क्रियाकलाप, समजुती, अपेक्षा या सगळ्यात त्यांना डावललं गेलं. तेही त्यांचं तसं एक दुःख आहे. आपल्यालाही ते दुःख जाणवत राहतं. फक्त त्या दुःखातूनच आकार आला. मग जीवनातलं चौथं शहर, आपल्याकरता त्यांनी सोडलेला महान वारसा म्हणजे पुणे विद्यापीठाच्या परिसरात उभं केलेलं जागतिक दर्जाचं केंद्र, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, IUCAA म्हणून उल्लेख आयुका होतो. ते डॉक्टर जयंत नारळीकरांनी ते उभं केलं. त्यात आनंदाची गोष्ट आहे की आवश्यक तिथे जागा उपलब्ध करून देण्यापासून पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार पाठीशी उभं राहिलं. तरी त्याच्यामध्ये अनेक तऱ्हांच्या अडचणी किंवा काही काड्या घालणाऱ्या शक्ती, त्याचं सगळ्याचं चित्तथरारक वर्णनही डॉक्टर जयंत नारळीकर यांनी केलेलं आहे. त्यांच्या जीवनातलं चौथं शहर पुणे आणि तिथे त्यांनी उभं केलेलं या इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स हा त्यांनी आपल्याकरता, देशाकरता, जगाकरता निर्माण केलेला थोर वारसा. म्हणजे त्यांचं सगळं जीवन समजावून घेताना जे 4 महानगरांमधनं ते वाहत पुढे सरकतं, एकाहून एक प्रेरणादायी अध्यायात. आयुका त्यांनी उभं कसं केलं याचा एक विलक्षण चित्तथरारक अध्याय. आणि सगळं मांडून झाल्यावर त्यांनी शेवटाकडे मागे वळून पाहताना असं आपलं एक चिंतन मांडलंय. मला तर वाटलं की तेवढा तो चिंतनाचा भाग तर शाळांच्या, कॉलेजेसच्या कुठे पाठ्यपुस्तकांमध्ये एक अध्याय म्हणून दिला पाहिजे की तोही समजावून घ्या. मग मूळची आत्मकथा आणि डॉक्टर नारळीकरांचं सर्व साहित्य, सायन्स आणि सायन्स फिक्शन दोन्ही वाचा.
या सगळ्यामधनं त्यांच्यामधला एक महान शास्त्रज्ञ जसा समोर येतो तसाच तितकाच एक महान माणूससुद्धा येतो समोर, की अत्यंत नितळ पारदर्शक अशी एक सात्विक मनोवृत्ती, कसल्याही प्रकारचा गर्व, अहंकार, रुबाब, ढुड्डाचार्य, आपण कोणीतरी थोर शास्त्रज्ञ तशाचा कधीही नाही, इतके पाय जमिनीवर, हे खऱ्या मोठेपणाचं लक्षण आहे. स्वतःच्या जीवनाकडेही अतिशय प्रांजळपणे पाहताना त्यांनी काळाच्या त्या टप्प्यामध्ये माझ्याकडून नकळत माझ्या पत्नीवर अन्याय झाला असं ते अतिशय प्रांजळ आणि सात्विकपणे सांगून ठेवतात, की ज्या मंगलाताई त्याही स्वतः गणितातल्या असामान्य, त्यांचं विवाहाच्या वेळी PhD चालू होतं, पण डॉक्टर नारळीकर त्यावेळी केम्ब्रिजला, त्यामुळे काहीतरी निर्णय घेणं भाग होतं, तडजोड करावी लागली आपल्या पत्नीला, याचं भान ते व्यक्त करतात. आणि नंतर 3 मुलींना वाढवताना पूर्ण प्रकारचं स्वातंत्र्य आणि संस्कृत आणि विज्ञान दोन्हीची जोपासना, आणि आता त्याही तिघी एक समृद्ध आयुष्य जगत भारत आणि देशाला योगदान देत आहेत. पण ही मांडणी त्यांनी अतिशय पारदर्शकपणे केलेली आहे. मला त्यांच्या विज्ञानाबरोबरच मातृभाषेचा आग्रह, आणि तो त्यांनी प्रत्यक्ष आपल्या लेखनात दाखवून दिला, हा कमालीचा अनमोल वाटतो. वर्तमान काळातल्या महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस याची स्थिती पाहताना जयंत नारळीकरांनी आपल्यासाठी विज्ञान आणि मराठीचा सुद्धा फार मोठा वारसा आपल्याकरता सोडलेला आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवं, पुढे काय ते इंग्लिश इत्यादी शिका. विचारांचा, मेंदूचा एकदा कोश मातृभाषेत पक्का झाला, जीवनाच्या मूलभूत संकल्पना एकदा मातृभाषेत घेतल्या की तो जीवनाचा पाया पक्का होतो. त्यावर तुम्ही हवी ती इमारत उभी करा, जशी डॉक्टर नारळीकरांनी विज्ञानाची उभी केली. त्यांनी आपल्याला वाटणारी काही खंतही प्रांजळपणे बोलून दाखवली. हे विश्व कसं निर्माण झालं याची आजच्या तारखेलाही अजूनही सगळ्यात प्रबळ ठरलेली थिअरी, सिद्धांत आहे बिग बँग थिअरी, की केव्हा तरी जे काही होतं ते काहीतरी ते एकच होतं, त्यातून महास्फोट झाला आणि हे सगळं विश्व तयार झालं. त्याच्या विरुद्ध एक सिद्धांत डॉक्टर नारळीकरांचे विज्ञानातले गुरु फ्रेड हॉईल आणि स्वतः नारळीकर यांनी मांडलेला आहे आणि तो जोपासलेला आहे. त्याचं नाव आहे स्टेडी स्टेट थिअरी, की कुठल्या तरी एका विशिष्ट क्षणाला म्हणा अथवा काळाला, वेळी हे विश्व निर्माण झालं आणि ते केव्हा तरी संपणार आहे असं नसून, विश्व अनादी आहे आणि अनंत आहे, आणि त्याची उत्पत्ती, स्थिती, लय म्हणजे निर्माण होतं, ते विश्व चालू राहतं आणि ते नष्ट होतं, पण पुन्हा नवनवं निर्माण होत राहतं. साधारणपणाने याला स्टेडी स्टेट सिद्धांताचं नाव आहे. पण स्टेडी स्टेट सिद्धांताचा एक अर्थ होतो की या विश्वाला कोणती एक विशिष्ट सुरुवात आणि अंतिमता, कुठलं तरी एक विशिष्ट शेवट अथवा मृत्यू असं नसून हे अनादी आणि अनंत आहे विश्व. पण जगामध्ये या स्टेडी स्टेट सिद्धांतालाही प्रचंड विरोध झाला. तो मांडणारे शास्त्रज्ञ काहीसे तथाकथित विज्ञानाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला पडले. काळाच्या ओघात हा बिग बँग थिअरी अधिक प्रभावी बनत गेला. 2 शास्त्रज्ञ आहेत, पेन्झियास आणि विल्सन, यांना काहीशा अचानकपणे पण कॉस्मिक बॅकग्राऊंड रेडिएशन नावाच्या, प्रारण नाव आहे त्याला मराठीतलं, संस्कृतमधलं फार छान, त्याचा त्यांना शोध लागला की विश्वाच्या निर्मितीच्या त्या क्षणी, बिग बँग महास्फोटाच्या वेळी जी प्रचंड ऊर्जा आणि तापमान निर्माण झालं, आणि पुढे हे जे विश्व निर्माण झालंय त्यामध्ये ते तापमान कमी कमी येत जातं, पण ते मोजता येतं आणि त्याच्या आधारावर निष्कर्ष काढता येतो की अशा एका विशिष्ट क्षणाला महास्फोट झाला. ते कॉस्मिक बॅकग्राऊंड रेडिएशन. त्यामुळे मानलं गेलं की ही बिग बँग थिअरीज खरी आहे. डॉक्टर नारळीकर मांडत राहिले स्टेडी स्टेट सिद्धांताचे, पण त्यांनी आपले खंत बोलून दाखवली आणि काहीशा प्रांजळपणाने अत्यंत प्रगल्भ तऱ्हेने त्यांनी हा मुद्दा मांडला आहे की बिग बँग सिद्धांत
हा विश्वाच्या ख्रिश्चॅनिटीच्या सिद्धांताच्या जवळ जाणार आहे की ईश्वराने हे विश्व निर्माण केलं, पण म्हणजे कोण्या एका क्षणी ते निर्माण केलं आणि तेथून पुढे सगळी विश्वाची वाटचाल, तो ख्रिश्चॅनिटीच्या जवळ जाणार आहे. या उलट हे विश्व अशी अनेक आणि ती अनंत कोटी, जे आता विज्ञानाने म्हणणे चालू केलंय मल्टिव्हर्स थिअरीच्या रूपाने, पण मग ते उत्पत्ती स्थिती लय, ते निर्माण होतं, ते कायम राहतं आणि ते लयाला जातं. ही जी भारतीय तत्त्वज्ञानातली मांडणी आहे ती स्टेडी स्टेट थिअरीच्या जवळ जाणारी किंवा स्टेडी स्टेट थिअरी या भारतीय विचाराच्या जवळ जाणारी. डॉक्टर नारळीकरांनी आपल्या आत्मकथेतही प्रांजळपणे म्हणले की बिग बँग थिअरी ख्रिश्चॅनिटीच्या जवळ जाणारी असल्यामुळे वैज्ञानिकांचे सुद्धा जे आपले म्हणून पूर्वग्रह असतात, वैज्ञानिकांना सुद्धा माणूस असल्यामुळे जो आपला अहंकार असतो आणि ते आपल्या सिद्धांताचा काही वेगळ्या बाजूचा विचार करायला तयार नसतात, त्या सर्वाचा परिणाम निर्णय प्रक्रियेवर होतो. कोणत्या संशोधनाला फंडिंग मिळणार, शेवटी पैसे तर मिळायला पाहिजेत ना, तेही त्यावर होतं. मग ते जरा बिग बँगला मिळतं पण स्टेडी स्टेटला मिळत नाही. डॉक्टर नारळीकरांसारख्या थोर व्यक्तींनी आपली ही खंत व्यक्त केली आहे. जीव पिळवटून निघतो ते वाचताना की त्यांच्यासुद्धा विद्यार्थ्यांनी पुढच्या संशोधनासाठी ही बिग बँगची प्रस्थापित, हा जो काही विज्ञानाचा महामार्ग आहे त्याचा मार्ग, त्याचा रस्ता, त्याची लाईन निवडली. त्यांनी आपली रुखरुख बोलून दाखवली आहे की एवढ्या माझ्या विद्यार्थ्यांमधल्या कोणातरी 2-4 जणांनी जरी ही तथाकथित पॉप्युलर नसलेली पण स्टेडी स्टेट सिद्धांत ह्याची लाईन निवडली असती तर मला अधिक बरं वाटलं असतं. वाचताना असं जीव पिळवटून निघतानाही मला आठवल्या महान गायिका किशोरीबाई आमोणकर, की ज्यांनी आपल्या शिष्यांच्या बद्दलची रुखरुख बोलून दाखवली आहे की सगळं हल्ली झटमंगनी पटशादी, सगळं पटपट हवं आहे, पण संगीतातली असो विज्ञानातली असो ती जी तपश्चर्या आहे, आराधना आहे, ती अशी चिकाटीने दीर्घकाळ करावी लागते. किशोरीबाईंनी दुःख बोलून दाखवले की असे शिष्य हल्ली मिळत नाहीत. किंवा माझं लाडकं तंतुवाद्य संतूर ते विश्वाच्या पातळीला नेऊन प्रस्थापित करणारे सार्वकालिक श्रेष्ठ महान कलाकार म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा. पण त्यांनी पण आपलं दुःख बोलून दाखवलं आहे. त्यांचं तर एका ठिकाणचं वाक्य आहे की पूर्वी शिष्य गुरुच्या शोधात जायचा, आजकाल गुरूंना शिष्य शोधत फिरावं लागतं. कालाय तस्मै नमः, काळाचा महिमा. पण ते दुःख डॉक्टर जयंत नारळीकरांच्या व्यक्तित्व, कार्य आणि या आत्मकथेमधून सुद्धा व्यक्त होतं. खूप वर्षांपूर्वी एकेवेळी चाणक्य मंडल परिवारचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाबरोबर एक आणि अनेक प्रकल्प चालू होते. मधल्या वर्षांमध्ये तंत्रज्ञान खूप पुढे सरकले, पण त्यावेळेला डिजिटल टेक्नॉलॉजी, त्यातलं व्हर्च्युअल क्लासरूम नवी होती. ती सगळी व्यवस्था यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे होती आणि डॉक्टर राजन वेळुकर यांच्यासारखा एक दूरदर्शी सात्विक कुलगुरू लाभलेला होता. त्यामुळे एक एकत्र प्रकल्प चालू होता. पुण्यामध्ये स्टुडिओ सेटअप करून तिथनं एका वेळी त्या क्षेत्रातले तज्ज्ञ अख्ख्या महाराष्ट्रभर बसलेल्या हजारो म्हणा लाखोंच्या संख्येने विद्यार्थ्यांशी संवाद करू शकेल असे उपक्रम आपण चालवत होतो. त्यामध्ये डॉक्टर जयंत नारळीकर सरांना आपण एक सत्र घ्यायला बोलवलं, विज्ञान विषयकच, तेही विश्वरचनाशास्त्र. आपलं एक दुःखच आहे, दुर्दैव म्हणायला लागेल, की त्या सत्रात हे जे व्हर्च्युअल क्लासरूममध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी बसलेले विद्यार्थी असोत किंवा काही ठिकाणचे शिक्षण संस्था चालक, आज डॉक्टर नारळीकरांसारखी थोर व्यक्ती बोलणार म्हणून, पण त्यांनी डॉक्टर जयंत नारळीकरांना ज्योतिषावरचे प्रश्न विचारले. ॲस्ट्रॉलॉजी, ज्योतिषावरचे, ग्रहतारे, त्याचा नशिबावर होणारा परिणाम. डॉक्टर जयंत नारळीकर शास्त्रशुद्ध तऱ्हेने सांगतायत की ग्रहताऱ्यांचा काही आपल्यावर काही परिणाम यावर माझा तर विश्वास नाही. आणि ॲस्ट्रॉनॉमी, खगोलशास्त्र, ॲस्ट्रोफिजिक्स की त्या खगोलाची विज्ञानाची शाखा. आणि एवढा मोठा माणूस आपल्याशी बोलतोय, भारतीय वृत्तीने खरं काम आहे त्यांच्या चरणाशी बसून सगळं शिक आणि तुझ्या जीवनातल्या कर्तृत्वाच्या मार्गावर लाग. त्याऐवजी त्यांना त्या सत्रात प्रश्न विचारले गेले ज्योतिषाविषयी.
त्यांनी ते प्रचंड अस्वस्थ होते. मला त्यांनी नंतर एक पत्र लिहूनही आपली नाराजी पण त्यांनी बोलून दाखवली. ती त्यांची नाराजी मलाही मान्यच आहे. मला अनेकदा वाटतं, मला म्हणण्यामध्ये हे फार सुख नाही आहे, ती वेदनाच आहे, की एका सामूहिक पातळीला अजून पुरेशा प्रगल्भ नसलेल्या समाजात अचानक प्रगल्भतेची अशी उत्तुंग शिखरं निर्माण झाली, तर ती समजायला, त्यांचं आकलन व्हायला जी प्रगल्भता आणि बुद्धिमत्ता लागते ती नसतेच हो. ती ही वर्तमानकालीन विद्रूप आणि वेदनादायी विसंगती आहे. ती दूर करणे, विज्ञाननिष्ठा आणि विज्ञानाच्या क्षेत्रात आमच्या स्वतंत्र बुद्धीने आम्ही भर घालू असं पुढच्या काळात करणे, ही खरी डॉक्टर जयंत नारळीकर सरांना श्रद्धांजली ठरेल. त्यांनी इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स हे जे आयुका निर्माण केलं, तो वारसा आहे. मराठीमध्ये एखादी थोर व्यक्ती गेल्यावर एक वाक्य म्हणण्याची पद्धत आहे, ती त्यांच्या थोरवी सांगण्यासाठी म्हटली जाते की त्यांच्या जाण्याने तयार होणारी पोकळी कधीच भरून निघणार नाही. डॉक्टर जयंत नारळीकर सरांच्या बाबत जर हे झालं, त्यांच्या जाण्याने निर्माण होणारी पोकळी कधीच भरून निघणार नाही, तर ती आपली सर्वांची ती शोकांतिका ठरेल. डॉक्टर जयंत नारळीकर सरांच्या जाण्याने आणखी 100 डॉक्टर जयंत नारळीकर निर्माण झाले पाहिजेत, ही ती श्रद्धांजली आहे. आणि विज्ञानासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपली मूलभूत कामगिरी करत एक उत्तमता आणि प्रतिभेची उंची गाठण्याची तपश्चर्या आपण सगळे मिळून करूयात, अशी श्रद्धांजली मी डॉक्टर जयंत नारळीकर सरांना अर्पण करतो.